प्रभू येशूची स्तुती असो. आज एक विषय पाहू, गाझा युद्ध भाग नंबर 1. 8/10/2023 पासून 21/3/2027 पर्यंत हे युद्ध चालणार आहे. आता दोन मुद्दे बघू बघा. हे युद्ध 1260 दिवस का चालणार, आणि दुसरा मुद्दा, हे युद्ध वचनाला धरून आहे का. तर 8/10/2023 पासून 21/3/2027 पर्यंत चालणार, कारण इस्रायल ओसाड पडणार आहे. 1/10/2030 ते 14/3/2034 या काळात यहूद्यांना जगात हाकून देतील व त्यांचा वध होईल, असं वचन आहे प्रकटीकरणामध्ये. म्हणून आता हे जे यहुदी लोक आहेत ते गादाचे हाल करत आहेत बघा. म्हणून आज इस्रायल गादाच्या लोकांचे हाल करत आहे. या नियमाच्या आधारे कोणता नियम आहे, तर हातास हात, डोळ्यात डोळ्या, फटक्याबद्दल फटका, असा नियम आहे निर्गमाचा 21वा अध्यायामध्ये. आता गादाचे 1260 दिवस व नंतर इस्रायलचे 1260 दिवस हाल होणार आहेत. म्हणून आज गादावाल्याचे हाल चालू आहेत बघा. गादा युद्ध वचनाप्रमाणे कसे, तर सफान्या 2:5 व यिर्मया 47:4 हे वचन पूर्ण व्हावे म्हणून आज 8/10/2023 पासून वचनाला सुरुवात झाली आहे. गाझा व वेस्ट बँक या ठिकाणी एकही पॅलेस्टाईनी राहणार नाही, असं ते सफान्यामध्ये जे वचन सांगितलेलं आहे ते पूर्ण करणार आहे परमेश्वर. परमेश्वर वचन पूर्ण करतो कसं बघा. एकही पॅलेस्टाईन राहणार नाही असे ते वचन आहे. इस्रायलला साध्य होणार नाही, परमेश्वर हे साध्य करणार आहे. तेथे एक मरी येणार आहे, तेव्हा पॅलेस्टाईन लोक पळून जातील. सध्या तरी इस्रायलला एकही पॅलेस्टाईन ठेवता येणार असं काही पूर्ण करता येत नाही बघा. मरी कोणती आहे मग, जकर्या 14:12 या वचनामध्ये म्हटलेलं आहे बघा. उभा माणूस सडेल, डोळे व जीवा सडेल, यरूशलेमे बरोबर लढाई करणारे ह्या मरीने मरतील. ही घटना 21/3/2027 ते 20/4/2027 या दरम्यान ती मरी चालू होईल. त्या मरीची दहशत जवळजवळ 1 वर्ष पडणार आहे. गाझा युद्ध झाल्यावर एहेजकेल 38चे युद्ध होणार आहे. ते युद्ध केव्हा होणार ते आपण दुसऱ्या भागात पाहू, पण सध्या तरी हा विषय पूर्ण समजून घ्या. गाझा युद्ध, तर गाझा युद्धाची तारीख दिलेली 8/10/23 ते 21/3/2027. 12